नमस्कार, प्राध्यापक बीजी मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महत्त्वाचा दिवस तो म्हणजे आज भारतीय जनता पार्टी विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस साहेबांची निवड झाली आणि त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मुक्त झाला। तिसऱ्या वेळा ते या राज्याचे मुख्यमंत्री होतात। आता कोण किती वेळा मुख्यमंत्री झाले याच्याविषयी त्यांची कारकीर्द कशी झाली याचाच फार मोठा भाग हा सर्व समाज मोजत असतो। मुख्यमंत्री 23 तारखेपासून आज तारीख 4 इतका दिवस रेंगाळलं, प्रचंड मोठी म्हणजे मॅन्डेट मिळालेला होता, प्रचंड मोठे संख्येने आमदार निवडून आले होते, तरी सुद्धा त्यांना लवकर मुख्यमंत्रीपद मिळालं नाही किंवा भारतीय जनता पार्टीच्या समोरील अडचणी भरपूर होत्या। त्या प्रामुख्याने अशा की एकनाथ शिंदे शिवसेना, आपण त्याला गटच म्हणूया आता, तर शिवसेना पक्षाचे अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका झालेल्या होत्या आणि त्यामुळं त्यांना असं वाटत होतं की आपल्याला मुख्यमंत्री करते, पण तसं घडायचं नव्हतं। त्याने एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवावी, अमित शहा साहेबांचं एक वाक्य आहे, ते म्हणजे 2029 वाली स्वबळावरती भारतीय जनता पार्टी सत्ता स्थापन करेल, म्हणजे याच्यानंतरचा, हे त्यांनी लक्षात ठेवावं। त्यामुळे आपला वापर आणि आपण कशा पद्धतीनं अजितदादा आणि त्या दोघांनी याचा हे ठेवावा आणि ती वाटचाल करावी। मी काही गोष्टी आपल्या समोर आज मांडणार आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हुशारीबद्दल आणि बुद्धिमत्तेबद्दल आपल्याला अजिबात शंका नाही, फक्त ती हुशारी कशा कारणासाठी वापरली जावी याच्यासाठी बाकी सांगावसारखं वाटतं, बुद्धी कशासाठी वापरली हे बाकी थोडं बहुत मार्गदर्शन करावंसारखं वाटतं। आज आपण एक प्रामुख्यानं गोष्ट जे बघणार आहोत, आजच्या पोस्टमध्ये आपण अनेक ज्या समस्या आहेत, सामाजिक म्हणतोय, राजकीय आणि सामाजिक त्यांची वाटचाल कशी राहिली याचा आपण थोडक्यात आढावा तर घेणारच आहोत, पण जे म्हणजे उदाहरणार्थ कसं आहे की शिंदे गट, मी आता गट म्हणालोय त्या कारण शिवसेना पक्ष आहे तो, आणि अजितदादा गट राष्ट्रवादी गट आहे, यांच्या मताप्रमाणे काय घडेल का? नाही घडणार। त्यांना पाहिजे ती पोर्टफोलिओ मिळणार नाही, त्यांना पाहिजे तेवढे संख्याही मिळणार नाही घडणार। दुसरी एक गोष्ट अशी आहे, म्हणजे RSSची अशी इच्छा होती की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, त्या अर्थानं RSS फारच खुश असेल आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री तिसऱ्यांदा येतात, अर्थात दुसऱ्यांदा ते केवळ 72 तासासाठी होते। दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे तो असा, समाजातील बुद्धिवंतांना, शिक्षकांना, प्राध्यापकांना असं वाटत होतं की या राज्याची भूमिका जी आहे ती विज्ञानवादाची असावी। अर्थात ते हे लक्षात घ्यावं त्यांनी की भारतीय जनता पार्टी इथं आणि आता केंद्रात दोन्ही ठिकाणी सत्तेवर आहे। विज्ञानवादी भूमिका येईल का? कारण त्यांना असं म्हणायचं आहे की ज्या पद्धतीने जर्मनी असेल, सगळ्यात महत्वाचं ते उदाहरण देतात जपानचं, इंग्लंडचं, साऊथ कोरियाचं, छोटे छोटे देश आहेत, पण त्यांनी केलेली जी प्रगती आहे ही प्रगती, नेत्रदीपक प्रगती, ही केवळ विज्ञानवादी भूमिका स्वीकारल्यामुळे आहे। पण तशी भूमिका आज भारतीय जनता पार्टी घेईल याच्यावरती जराही विश्वास नाही, त्यामुळे त्यांनी फारसं काही आवाज न करता आपलं 5 वर्ष काढावीत आणि पुन्हा अपेक्षा ठेवाव्यात असं वाटतं। दुसरी जी भूमिका जी मांडणार आहे ते म्हणजे आरक्षण या विषयावरती फडणवीस साहेबांनी आपली भूमिका कधीच स्पष्ट केली। एक तर मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि तिसरं मुसलमान आरक्षण, आणखी आहे आदिवासींचं वगैरे, पण याच्यात सांगतो मुसलमानांना आरक्षण ते देणार नाही, तो भारतीय जनता पार्टीचा अजेंडाचा आहे आणि उलट त्यांचं हिंदू मुसलमान हे कार्डच आहे, त्यामुळं त्यांनी अपेक्षा सोडून राहावं, ते काही करतील मदत असं काहीही नाही। दुसरा जो भाग आहे तो म्हणजे मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण। धनगर आरक्षणाला ते आरक्षणाला नेहमी काय असं होईल असं बरेच जण म्हणतात की कायद्याच्या ह्याच्यात कसाट्यात त्याला अडकून ठेवलं जाईल आणि 5 वर्ष काही निर्णय लागणार नाही। काय होते प्रत्यक्षात बघू, आता ह्या अपेक्षा आहेत। दुसरं मराठा आरक्षण, मराठा आरक्षणाला फार वाईट दिवस असं आपण सगळेजणच म्हणतात, पण
मराठा आरक्षण योद्धा जरांगे पाटील यांनी सांगितले, मुख्यमंत्रीपदी कोणीही येऊ मी आरक्षण मिळवणारच. आणि याचा अर्थ असा आहे त्या मराठा आरक्षण मिळवणं ही कायद्यानं दिलेली त्या म्हणजे मराठ्यांना संरक्षण आहे, कायद्यानं दिलेला अधिकार आहे. हा अधिकार हे हिरावून घेणारे कोण असं ते म्हणतात. बघूया येत्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोजदादा जरांगे पाटील, कारण या चॅनलवरून सुद्धा अशीच भूमिका नेहमी मांडली गेलेली आहे. हे लक्षात ठेवा की मराठ्यांना आरक्षण, जे गरजू आणि गरजवंत मराठे आहेत, जे ओबीसी प्रमाणपत्र घेण्याच्या योग्यतेचे आहेत, त्यांना ती प्रमाणपत्र मिळाली पाहिजेत आणि ओबीसी प्रवर्गातून त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे, ही मागणी आहे. अर्थात देवेंद्र फडणवीस साहेब याला कट्टर विरोधात आहेत. ते म्हणतात आम्ही देऊ ते घ्या, आम्ही तुम्हाला देतोय एससी-बीसीचं आरक्षण, तेही 50%च्या वरील, आणि ते म्हणतात हे 100% शाश्वत आहे. आता ते म्हणतात म्हणून शाश्वत आहे, पण कोर्टाच्या तसे निकाल नाही आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं लवकर काही याचा निर्णय लागेल असं नाही. अर्थात मनोजदादा जरांगे पाटील आणि संघर्षशील मराठा समाज हा नेमकं कशा पद्धतीनं वाटचाल करतो याच्यावरती या गोष्टी अवलंबून आहेत. अर्थात अनेक मराठा आमदार खासदार हे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. गरजवंत मराठा हा मनोजदादा जरांगे पाटलांच्यावर आहे. हाही एक म्हणजे फरक सगळ्यांनी लक्षात घ्यावा. पुन्हा मी दुसरा एक मुद्दा आपल्या समोर आणू इच्छितो, तो म्हणजे जनगणना. जनगणना काशीराब यांनी सांगितलेले होते की ज्यांची जेवढी हिस्सेदारी आहे तेवढा त्यांना हिस्सा त्यांचा मिळावा. तर जेवढा समाज ज्यांचा आहे त्या समाजातल्या गोरगरिबांच्या हिताचं रक्षण या घटनेनं केलेलं आहे आणि त्यामुळं तेवढं त्यांना आरक्षणाची हिस्सेदारी त्यांना मिळावी. जेवढी ज्यांची भागीदारी असेल तेवढे त्यांना हिस्सेदारी. पण जनगणनेमध्ये RSSचा हे असं आहे की जातनिहाय जनगणनेला ते पाठीशी घालत नाहीत आणि देवेंद्र फडणवीस साहेब 100% RSSचे आहेत, ना की ते मोदी आणि शहांचे आहेत. त्यामुळं जातनिहाय जनगणना होईल आणि महाराष्ट्रातून त्याला पाठिंबा मिळेल असं आता वाटत नाही. दुसरं सगळ्यांचं एक विरोधी पक्षांचा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, महाराष्ट्र आणि गुजरात संबंध कसे राहतील. अर्थातच गुजरातला जास्तीत जास्त मदत होईल अशा पद्धतीची भूमिका घेतली जाईल आणि ते ओपनली सांगणार नाहीत, पण मदतीची बाकी त्यांना भूमिका होईल. सांगताना सांगतील की हे महाराष्ट्रासाठी योग्य आहे. अहो, महाराष्ट्र 11व्या दरडोई उत्पन्नात किती 6व्या का 11व्या क्रमांकावर गेला, तरीही म्हणतात सर्व. अर्थात सुदैवानं महाराष्ट्राची प्रगती पूर्वीचीच इतकी आहे 2014ची की तू सहजासहजी त्याला खाली आणणं अवघड आहे, जरी कुणाला काही खोपत असलं तरी. त्यामुळे आज जवळपास केंद्राच्या बजेटपैकी 15%, 14%, 15% उत्पन्न एकटा महाराष्ट्र पुरवतो. त्याच्या वाट्याला काय येईल हा जो प्रश्न आहे याच्यावरती बाकी निश्चितपणे प्रश्न आहे. दुसरा जो भाग असेल तो म्हणजे ईव्हीएमचा. ईव्हीएम हे जे यश मिळालंय हे ईव्हीएम मुळे मिळालंय असा सगळ्यांचा आरोप आहे, म्हणजे जे विरोधकांचा, भारतीय जनता पार्टी सोडून किंवा जे आता निवडून आलेत ते सोडून. निवडून आलेल्यात एक आहेत उत्तम जानकर, त्यांनी सांगितलं नाही आम्ही ईव्हीएम विरोधात आंदोलन करणारच. आता वंचित बहुजन आघाडी यांनी सुद्धा ईव्हीएम विरोधात सह्यांची मोहीम चालवलेली आहे. बघूया ते पुढे कशा पद्धतीनं त्याच्यात वाटचाल करतात. पण ईव्हीएमचं यश मानायची गरज नाही. खरं तर ईव्हीएम वापरलं जावं का मतपत्रिकेवर मतदान घ्यावं यासाठी भारतीय जनता पार्टीचा स्टान्स ठरलेला आहे. त्या ईव्हीएमलाच पाठिंबा देतात. त्यामुळं ईव्हीएमच्या विरोधात जे कोण उतरतील त्या सगळ्यांना पोलीस केसेसला तोंड झालं, त्यांना सगळ्यांना जेलवारी करतील, त्यांना टार्गेट ठेवून काम केलं जाईल, हे बाकी निश्चित आहे. एक आहे तो सेफ आहे, आजच्या भाषणातच त्यांनी सांगितलंय. म्हणजे आम्ही भविष्य काळामध्ये बहुसंख्याकवादी राजकारण कशा पद्धतीनं करू, हिंदू मुसलमानांच्या बाबतीत आपण कशा पद्धतीनं राजकारण करू, हे त्यांनी स्पष्टच केले. आजच्या ह्याच्यातच सांगितलंय त्यांनी. झालं सबका साथ सबका विकास हे तोंडी लावण्यासाठी असेल, पण तशा पद्धतीचं वाटचाल होणार नाही. बहुसंख्याक आणि मुसलमानांच्या विरोधात जे आता ते परत
अनेक म्हणजे अजमेरच्या शरीफ म्हणजे दर्गा जो आहे त्या दर्ग्याच्या खाली ॲक्च्युअली मंदिर आहे, अशा पद्धतीचं हे आहे. अशा पद्धतीच्या गोष्टी करून लोकांना हे जातीवादी भूमिका घेण्यास, हिंदुत्ववादी भूमिका घेण्यास हे उकसवलं जाईल हे निश्चित आहे. संविधानाच्या बाबतीत मी आपल्याला एक गोष्ट सांगतो ती अशी की संविधान हे इंचा नाही, काही थोड्या प्रमाणात कुरतडलं जात आहे आणि त्याचा प्रभाव नष्ट करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होतोच आहे. ते काही वेळा उघड स्वरूपात, काही वेळा झाकून अशा पद्धतीनं होतं. तर संविधानाच्या विरोधात भूमिका ही घेतली जाईल. प्रामुख्यानं एक मी गोष्ट आज सांगतो तुम्हाला, या राज्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणतात 70 ते 80 लाख सुशिक्षित बेरोजगार आहे. तर हे जे सुशिक्षित आता म्हणजे शासनाकडं, महाराष्ट्र शासनाकडं जवळपास 7.25 लाख भरती पाहिजेत, तर 2 लाख भरती कमी आहे. पण ही करतील का? थोडंसं थांबा. बेरोजगारांवर शेवटच्या टप्प्यात पुढच्या 29च्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती काही म्हणजे जाहीर होण्याची शक्यता आहे. आज घडीला हे थोडे दिवस तशाच पद्धतीनं चालवत जातील असं मला वाटतं. त्यानंतर राज्यासमोर जे अनेक उल्लेख आहेत, ते प्रश्न आहेत, याच्या बाबतीत नेमके म्हणजे राज्य चालवताना कोणते प्रश्न आहेत, तर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे. कशा पद्धतीने वागतील हे गेल्या 2.5 वर्षात सगळ्यांनी बघितलंय. त्याचाच पुढचा भाग असा हा पुढे येईल. त्यामुळे लॉ अँड ऑर्डर एकदम बदलली जाईल असं काहीही नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांचं उत्पन्न 2022ला दुप्पट करणार होते. बोलाची कडी बोलाचा भात आहे. आजही ते बऱ्याच गोष्टी असेल, म्हणजे प्रामुख्यानं ऊसाचा, पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचा प्रश्न असेल. 2019ला निर्णय घेतलाय MSP वाढवायचा. अद्याप आता 2024 आले, कोणत्याही शेतकऱ्याला त्याचं काही देणं घेणं पडलं नाही. आणि जे कारखानदार आहेत ते आता सध्या सत्तेवरती आमदार व्हायला लागलेत. त्यामुळं ते काही विरोध करतील असं काही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा दर हे देतील तो दर घेऊन त्यांना गप्प बसावं लागेल. हा, शेतकरी संघटना काही, पण त्यांचाही आवाज अत्यंत क्षीण झालेला आहे. कांदा, कापूस, सोयाबीन 5 वर्षामध्ये या लोकांनी केवळ आणि केवळ आता जी संधी होती या निवडणुकीला, ते संधी गेलेली आहे. आता पुढच्या इलेक्शनला येईस तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत याच्यामध्ये फार मोठे बदल होतील किंवा MSPला कायदेशीर संरक्षण मिळेल असं काहीही संभवत नाही. कारण तशा पद्धतीनं यांचं जे अपयश असेल ते झाकायसाठी म्हणून शेतकऱ्यांच्यावरती अन्याय होईल आणि त्यांच्या ज्या वस्तू आहेत, म्हणजे सगळ्या प्रकारची धान्य, पालेभाज्या हे स्वस्त करण्याचा प्रयत्न ते करतील. जेणेकरून आपण फार चांगलं काम करतोय असं ते दाखवायचा प्रयत्न करतील, अशी एक परिस्थिती आहे. शिक्षण, आरोग्य फारसा बदल काही होणार नाही. आरोग्यात सुद्धा फारसा काही बदल होणार नाही. हा, पुढची जी योजना आहे लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहीण योजनेला 2100 रुपये त्यांनी देतो म्हणून सांगितले. आता 2100 रुपये ते कधी देतील? मला असं वाटतं की लागलीच आता ते देणार नाही. बऱ्याचशा अडचणी शासनासमोर आहेत. तर शेवटची पुन्हा निवडणूक 29च्या येण्यापूर्वी 6 महिने किंवा 1 वर्ष आधी 2100 रुपये करतील आणि त्यातही योजनेचे लाभार्थी जे आहेत ना, या लाभार्थींची संख्या मोठ्या प्रमाणात घटवली जाईल. त्यांना बेकायदेशीर ठरवलं जाईल आणि मग आता त्यांची मतं घेतलीत, भविष्यकाळात त्यांची मतं घेतीलच असं नाही. कारण आता ते असं म्हणतात, म्हणजे इतर लोक असे म्हणतात की EVM ने ते एस्टॅब्लिश झालेले आहे. छत्रपतींच्या पुतळ्याचं राजकारण त्यांनी फार मोठ्या प्रमाणात केलं. 2019ला सत्तेवर येण्यापूर्वी त्यांनी अरबी समुद्रात छत्रपतींच्या पुतळ्याचं आंतरराष्ट्रीय स्मारक आम्ही करू अशा पद्धतीने त्यांनी वल्गना केली होती. त्यासाठी मी नेहमी सांगतोय की 100 कोटी रुपये खर्च पडलेत, एक वीटही बसली नाही असा प्रकार आहे. ते खर्ची कसे पडले, काय पडले आणि मग ते भारतीय जनता पार्टीने नेमकं त्याचं राजकारण कसं केलं, हा एक शोधाचा विषय आहे. त्यामुळे छत्रपतींचा पुतळा आणि समाजाला सुद्धा काय फार मोठं देणं घेणं आहे अशातला प्रकार नाही. आम्ही सांगू त्या पद्धतीनं छत्रपतींचं हे होईल, त्याच्यात काहीही फरक पडणार नाही असं एक असेल. सार्वजनिक भ्रष्टाचाराच्या विषयी आता शिंदे साहेब का मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते याची कारणं आहेत. त्याच्यावरती आपण नंतर काही प्रसंगानं बोलू, आज नको बोलायला. पण सार्वजनिक भ्रष्टाचार जो आहे
की तो पूर्वीचा उकरून काढला जाईल. आत्ताचा जर का काही भ्रष्टाचार झाला तर तो संमत करून घेण्यासाठी काँग्रेसनं अमुक ह्या काळात भ्रष्टाचार केला होता आणि त्याचा परिणाम हे आत्ता दिसत आहेत किंवा काँग्रेसवरती ढकलायचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात होईल. मित्रहो, मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस साहेब आलेले आहेत. अनेक अशा समस्या आहेत. या सगळ्या समस्यांना न्याय मिळेल का तशाच त्या राहतील हे बघणं खरंच एक म्हणजे औत्सुक्याचा विषय असेल. आमच्या दृष्टीनं मराठा आरक्षण ही गोष्ट फार महत्वाची आहे. ती मिळाली पाहिजेत यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब जर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे साहेब असतील तर ते पॉझिटिव्ह होते. पण देवेंद्र फडणवीस साहेब 10% आरक्षण सोपवणार आणि ईडब्ल्यूएसचं आरक्षण हेच ईडब्ल्यूएसचं पण त्याच्यावरती त्यांनी घालवलेलं आहे आणि हे जे 10% आरक्षण आहे हेही कधी मिळेल सांगता येत नाही. तेही कोर्टाच्या कचाट्यात अडकून बसेल. तर एकंदरीत फडणवीस साहेबांची जी भूमिका आहे ती भूमिका आपण गेल्या 6-7 वर्षामध्ये बघितलेलं आहे. 14 ते 19 आणि 2-2.5 वर्षामध्ये गृहमंत्री पदावरून बघितलं आहे. तशाच पद्धतीचं राजकारण होईल आणि प्रत्येक गोष्ट सबका साथ सबका विकास हे बोलण्यासाठी तोंडी लावण्यासाठी असेल. बाकी सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला आहेच. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना याच्यावरती आवर्जून कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. उद्या शपथविधी झाल्यानंतर पुढची पोस्ट आवर्जून बघा.